आपण काढूया दानिएल याचा 3रा अध्याय आणि 28 पासून ते 29 वचन आहेत. 2 वचन आहेत, मी यावेळी वाचत आहे, आपण लक्ष देऊन ऐकूया. तेव्हा नबुकदनेस्सर म्हणाला, शद्रक, मेशक, अबेदनगो यांनी आपल्या देवावर भाव ठेवला, राजाचा शब्द मोडला, आपल्या देवाखेरीस अन्य देवाची सेवा व उपासना करण्याची नाही, म्हणून त्याने आपले देह अर्पिले. त्यास त्याच्या देवाने आपल्या देवदूत पाठवून सोडविले आहे. त्याचा धन्यवाद असो. याकरिता मी फरमावितो की सर्व लोकांनी, प्रत्येक राष्ट्राने व प्रत्येक भाषा बोलणारे लोक यापैकी जे कोणी शद्रक, मेशक व अबेदनगो यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील व त्यांचे तुकडे तुकडे करण्यात येतील, त्यांचे घराने उकिरड्यावर टाकण्यात येतील, अशा प्रकारे सोडवण्यास समर्थ दुसरा कोणी देव नाही. आपल्या प्रत्येकाच्या परिचयाचा हा भाग आहे आणि आपल्या प्रत्येकाला ह्या सर्व गोष्टी माहिती आहे. एक मोठा विजय दिलेला हा शास्त्र भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. परंतु पुन्हा एक बार प्रभू या गोष्टीत आपलं लक्ष पुन्हा केंद्रित करत आहे. पुन्हा काहीतरी प्रभू सांगत आहे. बघा, ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर हा भाग समजण्याकरता किंवा सर्व गोष्टी कळण्याकरता देव आपल्याला सहाय्य पुरवतो. म्हणजे अशी की जर आपण 28 वचन वाचलं, त्यामध्ये एका सुरुवातीला एका राजाचं नाव आलेलं आहे आणि आपल्या प्रत्येकाला माहिती आहे नबुकदनेस्सर हा राजा त्या काळामध्ये आहे. आणि हा जो वेळ आहे किंवा ही जी झालेली घटना आहे ती आपल्या प्रत्येकाला परिचय आहे की येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर 500 ते 600 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. म्हणजे आपल्यापासून 2.5 वर्षापूर्वीची ही घडलेली घटना आहे. आणि त्या काळात जर ह्या नबुकदनेस्सर ह्या राजाविषयी जर पाहायला गेलं तर प्रियांनो, हे बॅबलोन ह्या शहरामधून आलेला हा एक बॅबलोनी एक संघटना आहे, एक समाज आहे आणि त्यातून आलेला ही गोष्ट आहे. आणि आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की यांचं जी निर्मिती आहे ती येशू ख्रिस्त जन्माच्या अगोदर 1200 वर्षापूर्वीची ह्यांची निर्मिती झालेली. आणि ह्याचं जे ठळक किंवा ह्याचं जे पूर्ण जीवन जेव्हा पाहायला गेलं तर दानिएलच्या पुस्तकामधून आपल्याला एकदम जवळून आणि व्यवस्थितरीतीने कळतं. हा एक राजा असा आहे की स्वतःच्या मनाप्रमाणे वागणारा आणि लोकांना आपल्या देवाकडे खेचणारा आणि त्यांना गुलाम करणारा हा राजा एक ह्या ठिकाणी दिसत आहे. तुम्ही हा अध्याय देखील वाचलात किंवा हे पहिला अध्याय, 2रा अध्याय वाचलात तरी तुम्हाला जवळून कळेल की यहुदी लोकांना त्यांनी आणि यरुशलेमेवर कशा प्रकारे त्याने राज्य केलं आणि त्यांना पूर्णपणे गुलाम ठेवून तो त्यांना जगवत होता. प्रियांनो, ह्या राजाविषयी केवळ मी एवढंच सांगेन, परंतु ह्या ठिकाणी काही असे व्यक्ती आहेत, आपण सर्व न पाहता परंतु काही व्यक्तींकडेच आपण थोडंसं आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि केंद्रित करण्याकरता ह्या ठिकाणी दुसरे देखील या ठिकाणी नावं आहेत आणि ती म्हणजे काय आहेत? शद्रक, मेशक, अबेदनगो. आता ह्या नावांविषयी पाहायला गेलं किंवा ह्यांना समजण्यात आपण जर वेळ घालवला तर प्रियानं आपल्याला कळतं की प्रत्येकाला यांच्याविषयी थोडक्यात माहिती आहे. एक देवाला समर्पित असणारे लोक. परंतु प्रियांनो, जरी आपल्याला ह्यांच्याविषयी माहिती आहे तरी ह्यांच्याविषयी थोडासा विचार करणं फार गरजेचं आहे. ते म्हणजे काय की ह्यांची जी नावं आहेत, ती नावं जी आहेत ती प्रियांनो ह्या ठिकाणी त्या राजाने दिलेली ही नावं आहेत, त्यांच्या देवताप्रमाणे दिलेली ही नावं आहेत. जर ह्यांच्या नावाला जर पाहायला गेलं किंवा समजायचा प्रयत्न केला, आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की ह्यांची नावं जी होती, त्या शद्रकचं नाव होतं हनन्या, नंतरला मेशकचं नाव होतं मिशाएल आणि अजर्याचं नाव होतं अबेदनगोचं नाव होतं अजर्या. आणि ह्यांच्या नावांचा अर्थ देखील फार सुंदर होता, फार चांगल्या रीतीने यांच्या नावाचा अर्थ कळतो. म्हणजे जर हनन्याचा नावाचा अर्थ बघायला गेलं तर प्रियांनो, यहोवा कृपाळू आहे. मेशक म्हणजे मिशाएल ह्याच्या नावाचा अर्थ जर बघायला गेला तर देवासमान कोण आहे. आणि जर अजर्या म्हणजे अबेदनगो ह्याच्या नावाचा अर्थ बघायला गेला तर प्रियांनो आपल्याला कळते की यहोवा सहाय्य करतो. अशा प्रकारे सुंदर आपल्यामध्ये देखील अशा प्रकारची नावं असणारी बंधू किंवा बहीण असेल, कधीच्यात त्यांचं नाव वेगळं असेल. म्हणजे जगातल्या रीतीचे नावं असतील, कोणाचं नाव काही वेगळं जगातल्या लोकांसारखं राम असेल, कोणा जगातल्या लोकांचं बहिणीचं नाव असेल लक्ष्मी असेल. परंतु प्रियानो, एक अद्भुत गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. जरी तुमची नावं ह्या जगातल्या लोकांप्रमाणे असतील, परंतु ज्या वेळेस तुम्ही आणि मी
प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, त्याला समजण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना जाण्याचा प्रयत्न करत आहे. आज तुम्हाला उत्तम गोष्ट ही सांगायची आहे की तुमच्यावर महान देव हा अद्भुत रीतीने प्रीती करणार आहे, तो प्रीती करत आहे. आणि अशी त्याची प्रीती आहे की जगासमोर तुम्हाला एक अद्भुत रीतीने ठेवणारा आणि तुम्हाला प्रगट करून आपला गौरव प्रस्थापित करणारा हा गौरवी देव आज तुमच्यामधून देखील कार्य करणारा हा देव ह्या ठिकाणी दिसत आहे. तर प्रियानो, नाव काही असो, परंतु ज्यावेळेस प्रभू ख्रिस्त आहे तर हा एक मोठा विजय आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळतो. ही गोष्ट देखील आपल्याला उत्तम रीतीने समजते. आणि प्रियानो, ह्यांच्या जीवनातून ज्यावेळेस देवानी जे मोठं कार्य केलं, मोठं गौरव केलं, की त्या काळामध्ये असणारा क्रूर, एकदम क्रूर राजा असणारा, त्या राजाचं मन वळवलं. ते वळवणं फार कठीण होतं, फार अवघड होतं. परंतु ह्यांच्या जीवनाला आणि त्यांच्याविषयी तुम्ही पाहायला गेलं तर ह्या 18 वचनामध्ये आपण जर पाहिलं ना, आपण वाचलं ना, की त्यांनी काय केलेलं आहे, प्रथमतः देवावर भाव ठेवला. खरोखर आपला देव इतका अद्भुत आहे, त्याच्यावर भाव ठेवून राहणं, तशा प्रकारे जगणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट असं आहे की त्याच्याविषयी असं म्हटलेलं की राजाचा शब्द त्यांनी मोडला. जगामध्ये अधिकारी आहे, जगामध्ये अनेक प्रकारचे मोठे मोठे लोक आहेत, परंतु ज्या वेळेस देवाचा सन्मान येतो किंवा देवाच्या गोष्टी येतात तेव्हा त्या देवाच्या गोष्टीला मान देणं गरजेचं आहे, देवाच्या गोष्टीला स्थान देणं गरजेचं आहे, देवाला समजणं फार गरजेचं आहे प्रियांनो. कारण की त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरा काहीच पर्याय नाही. त्याच्यावर आपल्या आपल्या जीवनातून तो आपलं महान प्रेम प्रगट करणारा आपला हा गौरवी देव आहे. आणि ह्या ठिकाणी तिसरी गोष्ट अशी दिसत आहे की त्यांनी दुसऱ्या देवाची सेवा सुद्धा केली नाही आणि उपासना सुद्धा केली नाही. आणि असं लिहिलेलं आहे की त्यांनी आपले देह अर्पण केले. होय प्रियांनो, एक अद्भुत गोष्ट या ठिकाणी दिसत आहे की जर आपल्याला आपला महान देव कळालेला आहे, प्रभू परमेश्वर कळालेला आहे, तर प्रियांनो, आज तुम्ही आणि मी देखील ह्या महान देवाला, मरणाला देखील सामोरे जाणं, मनाला देखील कमी लेखणं देवासमोर आज गरजेचं आहे. कारण की ह्यांनी देखील ती गोष्ट केल्यामुळे, आपला देह अर्पण केल्यामुळे आज एक महान कार्य त्यांच्या जीवनातून 2.5 वर्षापूर्वी घडलेल्या या गोष्टी आज आपल्याला पुन्हा एक वार जागृत करत आहेत, आपल्याला उत्तेजन देत आहेत आणि त्याच्या त्या महान कार्यामध्ये वाढण्याकरता तुम्हाला आणि मला सहाय्य करत आहे. किती हे अद्भुत आहे ना, किती हे महान गोष्ट आहे ना, की या दोन व्यक्तींच्या जीवनातून ह्या अद्भुत गोष्टी आपल्याला कळत आहे. एक नबुकदनेश्वराच्या आणि दुसरा शद्रक मेशक अबेदनगो यांच्या जीवनातून. आणि तिसरी या ठिकाणी एक गोष्ट आहे, ती म्हणजे अशी आहे की त्या 28 वचनामध्ये चाललेलं आहे, त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, त्या ज्या शेवटच्या ओळीमध्ये असं लिहिलेलं आहे, त्यास त्याच्या देवानी आपला देवदूत पाठवून सोडविले आहे, त्याचा धन्यवाद असो. बरोबर, ह्या ठिकाणी देखील एक गोष्ट कळत आहे. आणि ती म्हणजे काय, की त्यांना वाचवण्याकरता किंवा त्यांना सहाय्य करण्याकरता नबुकदनेस्सर सारख्या कठोर हृदयाच्या व्यक्तीला बदलण्याकरता एक देवदूत त्यांनी पाठवलेला आहे, असं तो सांगत आहे. प्रियानो, किती अद्भुत आहे ना, की जी अशक्य असणारी गोष्ट शक्य करण्याकरता एक महान गोष्ट घडणं फार गरजेची आहे. आणि हे देखील चित्र किंवा हे देखील गोष्ट आज आपल्या महान प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र आपल्याला दिसतं. प्रियानो, ह्या ठिकाणी एक देवदूत कळतो की केवळ त्यांना वाचवण्याकरता, परंतु आम्हासाठी किंवा आम्हाला निवडण्याकरता किंवा आम्हाला तारण्याकरता किंवा आम्हाला नरकाच्या त्या अग्नीपासून वाचवण्याकरता त्या महान देवाने एक अद्भुत कार्य केलं. कुठला मोठा देवदूत नाही, कुठला मोठा एक व्यक्ती नाही, तर प्रियानो स्वतःचा एकुलता एक आणि गौरवी असा महान प्रभू येशू ख्रिस्त याला या जगामध्ये पाठवलं. किती हे अद्भुत प्रेम आहे ना, किती हे महान कार्य आहे ना. आणि ह्या ठिकाणी देवदूत पाठवला आणि देवदूत त्यांच्या बरोबर होता, परंतु आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा अतिशय नम्र झाला, अतिशय लीन झाला. जो सन्मानास योग्य असताना तो लीन झाला, याकरता की तुम्हाला आणि मला बरोबर घेऊन त्या स्वर्गामध्ये जाता यावं, तुम्हाला आणि मला त्याच्या बरोबर राहता यावं, यासाठी हे अद्भुत चित्र ह्या ठिकाणी पुन्हा एक वार देव तुम्हाला आणि मला दाखवत आहे की देवदूत त्यांना सोडवण्यास आला. त्या देवाचा धन्यवाद असो. खरोखर त्या प्रभू श्री ख्रिस्तामुळे आपण त्या महान देवाला आपल्या जीवनातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून त्याला गौरव, त्याला सन्मान देऊया. प्रियानो, आता मला तुम्हाला घेऊन जायचं आहे ते म्हणजे 29व्या वचनामध्ये. आणि त्यामध्ये एक अद्भुत गोष्ट आहे. आणि ती जी आपण जे भारतीय आहोत, जे महाराष्ट्रामध्ये राहणारे आहोत, जे मुंबईमध्ये राहणार आहोत किंवा अनेक ठिकाणी राहणारे आहोत, आज आपल्या प्रत्येकासाठी ही अद्भुत गोष्ट आहे.
आणि ती गोष्ट म्हणजे काय माहितीये का, या 29व्या वचनामध्ये असलेलं आहे की राजा फरमान लिहितो आणि त्यामध्ये असं की सर्व लोकांना व प्रत्येक राष्ट्राचे प्रत्येक भाषा बोलणारे. प्रियानो, देवाचं कार्य किती अद्भुत आहे ना. केवळ प्रियानो ते त्यांच्या पुरतच राहिलं नाही किंवा बॅबलोन साठीच पण राहिलं नाही, या नबुकदनेस्सराच्या घरापुरतच राहिलं नाही किंवा शद्रक मेशक मेशक अभिधनको ह्यांच्याच घराण्यापुरतं राहिलं नाही. तर प्रियानो, जे तुम्ही आणि मी जे दूरचे, जे कधी तिथं पोहोचणार सुद्धा नाहीत, कधी तिथं जाणार सुद्धा नाहीत, त्या योग्यतेचे देखील नव्हतो, जणू काय राष्ट्राबाहेरचे, जे तुम्ही आणि मी, अशा लोकांना कळावं, अशा लोकांना समजावं, अशा लोकांना अशा लोकांवर प्रेम मिळावं, अशा लोकांना प्रेमाची जाणीव व्हावी, यासाठी प्रियानो ह्या ठिकाणी असेल की लोकांना आणि प्रत्येक भाषा बोलणाऱ्यांना, जरी लोकांना दिलं असतं तर काही शिकलेल्या लोकांना, परंतु ज्यांची भाषाला कोणी ओळखत नाही, त्यांच्या भाषांना कोणी जाणत नाही, अशा भाषांमध्ये देखील त्या नबुकदनेस्सराला पत्र लिहावं लागलं, फर्मान लिहावं लागला. यासाठी ही गोष्ट घडली प्रियानो की देवाचं प्रेम हे तुमच्या आणि माझ्याकरता एक अद्भुत आहे. आणि ते प्रेम म्हणजे काय, आपण ज्या वेळेस या वचनाला पाहतो, या वचनाला वाचतो, प्रियानो, एक अद्भुत आनंद, अद्भुत कार्य आपल्या जीवनामध्ये घडल्याशिवाय राहत नाही. बघा ना, आता मी तुम्हाला जे काय सांगितलं की जशा प्रकारे शद्रकाचा नाव काय होतं, मेशकाचं नाव काय होतं किंवा त्यांच्या नावाचा अर्थ काय होता. प्रियानो, बायबलमध्ये अशा कुठल्याही एखाद्या देवाच्या कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या नावाविषयी अर्थ शोधण्याचा प्रयत्न जेव्हा आपण करतो, किंवा बायबलमध्ये कुठली अशी गोष्ट ज्यावेळेस आपल्याला कळते, नवीन अशी गोष्ट कळते, त्यावेळेस आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. एक कसा किती अद्भुत आनंद आपल्याला कळतो, आपल्याला मिळतो. आणि तो आनंद प्रभू आपल्याला रोज रोज देतो. आणि केवळ तो आनंदच नाही प्रियांनो, तर जणू काय एक अद्भुत आशीर्वाद तुम्हाला आणि मला मिळतो. एक योग्यताचं पद तुम्हाला आणि मला कळतं. आणि ते पद म्हणजे काय प्रियांनो, की तुम्ही आणि मी एक अन्य भाषा बोलणारे लोक, तुम्ही आणि मी एक परराष्ट्रीय असताना देखील तुम्हाला आणि मला देखील त्या महान प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम आज तुम्हाला आणि मला कळालेलं आहे, तुम्हाला आणि मला समजत आहे, तुम्हाला आणि मला जाणत आहे. किती हे अद्भुत ते प्रेम, जे तुम्ही आणि मी भाषा बोलणारे, जे तुम्ही आणि मी परराष्ट्रीय असणारे, अशा प्रत्येकासाठी या भागातून प्रभू पुन्हा एक वार तुम्हाला आणि मला कळवत आहे. आज ह्या भागाकडे आपण लक्ष देऊन त्या प्रकारे चालणं, त्या प्रकारे राहणं, आज तुमचं आणि माझं काम आहे. जर प्रियांनो कधीच्यात आपण त्या महान प्रेम प्रभूला समजण्याचा प्रयत्न करत नाही, जर कधीच्यात आपण त्याला आपला वेळ देत नाही, जर कधीच्यात आपण त्याला थोडंसं दुर्लक्ष करत आहोत, आपल्या चिंताकडे किंवा आपल्याच व्यवहाराकडे आपण पाहत आहोत, तर त्या ठिकाणी एक दंड देखील सांगितलेला आहे, त्याच्याकडे देखील लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. बघा त्या 29व्या वचनामध्ये तो पुन्हा एक वार सांगत आहे की, बघा मी पुन्हा वचन वाचत नाही परंतु अर्ध्या भागापासून वाचत आहे. त्यामध्ये असलेलं आहे, यापैकी जो कोणी शद्रक मेशक व अभिधनगो यांच्या देवाविरुद्ध काही बोलेल, त्यांचे तुकडे तुकडे करण्यात येतील, त्यांचे घराणे उखरड्यावर करण्यात येतील, कारण अशा प्रकारे सोडवण्यास समर्थ असा दुसरा कोणी नाही. प्रियानो, या नभोखज्ञेसर राजाने मूर्ती केली होती. आणि त्यावेळेस काय केलं होतं, त्यांना एक एक मरण केलं होतं की जर कोणी ह्या मूर्तीसमोर झुकलं नाही तर त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल. तर तुम्ही हा पुन्हा त्या पहिल्यापासून वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल. पण आणि काय केलं की त्यांना अग्निमेट पण अग्निमेट टाकताना काय क्रिया होते ह्याचं देखील लक्षात पूर्ण डोळ्यासमोर आणणं गरजेचं आहे. ती अग्नी पहिले जळजळ दिसते, मग अग्नीत टाकताना काय होतं की थोडं आपल्याला काय आहे की त्या ठिकाणी त्यांना थोडंसं चालवत चालवत नेलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर 20वं वचन 21वं वचन वाचाल तिसरा, त्यामुळे तुम्हाला कळेल की त्या ठिकाणी त्यांचे हातपाय बांधले आणि बलिष्ठ लोकांनी त्यांना धरून नेलेलं आहे की जेणेकरून ते पळू नये. एक थोडासा वेळ त्या ठिकाणी भेटलेला अग्नीमध्ये टाकताना, एक थोडासा वेळ भेटलेला आहे. परंतु प्रियानो, ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की त्यांचे तुकडे तुकडे करण्यात येतील. जर महान देवाला जर तुम्ही आणि मी समजलो नाही, जर महान देवाला तुम्ही आणि मी जाणलं नाही, जर त्याच्याविषयी विचार केला नाही, तर प्रियानो ह्या महान देवाच्या विरुद्ध जर आपण वागलो, तर प्रियानो किती भयंकर आहे बघा. असं आहे की तुकडे तुकडे म्हणजे तुम्हाला बांधायची पण गरज नाही किंवा तुम्हाला वेळ द्यायची पण गरज नाही, ते डायरेक्ट त्या क्षणामध्ये मारण्यात येईल. त्या क्षणामध्ये पूर्णपणे अंग म्हणजे तुकडे म्हणजे किती भयंकर मरण आहे बघा. आपला हात
तुटल्यानंतर काय वेदना होतील, पाय तुटल्यानंतर काय वेदना होतील, आपला जीव जाण्यापर्यंत जणू काही एक तडपडून जाणारं एक दृश्य त्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर येतं प्रियानो. अशा प्रकारचं मरण. होय प्रियानो, आपला देव अद्भुत आहे. त्याला न समजल्यामुळे, त्याला जर न जाणल्यामुळे ही भयंकर स्थिती आज खरोखर जीवनामध्ये येऊ शकते, किंवा अशा प्रकारचं भयंकर दंड तुमच्यावर माझ्या येऊ शकतो. असा आपला हा महान देव आहे. परंतु ही देवाची कृपा आहे प्रियानो. तर काय कळतं ह्या ठिकाणी, की ज्या वेळेस आपण त्या देवावर भाव ठेवतो, किंवा ज्या वेळेस आपण त्या देवाचं ऐकतो, त्याच्या मार्गाने चालतो, त्यावेळेस प्रियानो एक गोष्ट अशी होते, की जर तुम्ही एकटे आहात, कधीच्यात तुम्ही एकटे आहात, आणि तुमच्या एकट्या विश्वासाच्या द्वारे, तुमच्या एकट्या प्रभू येशू ख्रिस्ताला समजण्याच्या द्वारे आज एक अद्भुत गोष्ट अशी घडते प्रियानो, की तुमच्या पूर्ण घराण्याचं तारण होतं, पूर्णपणे आपल्या घराण्याचं पूर्णपणे त्यामध्ये आपण चालतो, त्यामध्ये त्यांची प्रभूमध्ये त्यांची वाढ होते, प्रभूमध्ये त्यांची निवड होते. आज एक देवाची एक महान कृपा, किंवा देवाची एक महान करुणा ह्या भागातून देखील आपल्याला आपल्याला कळत आहे. प्रियानो, आज तुम्हाला आणि मला काय करायचं आहे? आज तुम्हाला आणि मला आज त्या महान प्रभू येशू ख्रिस्ताला पाहायचं आहे. त्या महान प्रभू येशू ख्रिस्ताला समजायचं आहे. त्याला जाणण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्यामुळं काय होतं माहितीये का? काही वचनं मी सांगत आहे. आपल्या प्रत्येकाच्या परिचयाची वचनं आहेत. जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल. मत्तेयाचं 27वा अध्याय आणि 54 वचन, त्यानंतर मार्क याचा 15वा अध्याय 39 वचन, नंतर लूक याचा 23वा अध्याय 47 आणि 28 वचन, आणि योहानाचा 19वा अध्याय 35 वचन. या वचनांमध्ये प्रियानो पाहिलं ना, तर येशू ख्रिस्त हा वधस्तंभावरती तुमच्या करता आणि माझ्या पापांकरता अर्पीला गेलेला आहे. त्याचा प्राण त्या ठिकाणी गेलेला आहे. त्या ठिकाणी शिपाळी आलेला आहे. त्या शिपाळीने काय करत आहे, की तो पाहत आहे, तिथं काही लोक देखील आहेत, काही ठिकाणी लोकांचा उच्चार आहे, त्या ठिकाणी काही ठिकाणी शिपाळ्याचा उच्चार आहे, आणि अधिकाऱ्याचा उच्चार आहे. परंतु ह्या ठिकाणी एक गोष्ट अशी आहे, की येशू ख्रिस्त तुमच्या माझ्या पापांकरता वधस्तंभावर अर्पीला गेला, आणि त्यावेळेस त्यांनी पाहिलं. आणि असं लिहिलेलं आहे, काही ठिकाणी असं लिहिलेलं आहे, योहान याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, की खरोखर हा नीतिमान मनुष्य आहे. लुकामध्ये देखील नीतिमान म्हटलेलं आहे, परंतु मत्ते आणि मार्क मध्ये म्हटलेलं आहे, की खरोखर हा देवाचा पुत्र आहे. किती हे अद्भुत आहे ना. येशूचं कार्य पूर्णपणे झालेलं आहे, परंतु ज्या वेळेस येशू ख्रिस्ताला आपण पाहतो, केवळ त्या येशू ख्रिस्ताला पाहतो, त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो, प्रियानो, आपल्या जीवनातून, आपल्या वागणुकीतून, आपल्या प्रत्येक गोष्टीतून एकच गोष्ट कळते, ती म्हणजे काय? हा महान देवाचा पुत्र आहे. हा महान देवाचा पुत्र आहे. होय प्रियानो, आज तुम्ही आणि मी जर त्या प्रभूला समजत आहोत, तुम्ही आणि मी त्या प्रभूला जाणत आहोत, तुम्ही आणि मी त्या प्रभूमध्ये वाढत आहोत, तर प्रियानो, एक दिवस या जगातील लोक देखील तुम्हाला आणि मला, तुमच्या आणि माझ्या देखील बघून अशा प्रकारेच म्हणणार आहे, की खरोखर हे जिवंत देवाची लोक आहेत, हे जिवंत देवाची पुत्र आहे, ते जिवंत देवाची मुलगी आहे. अशा प्रकारे देव तुम्हाला आणि मला या योग्यतेचं करून ठेवलेलं आहे. तर प्रियानो, आज खरोखर आज तुमचं आणि माझं कर्तव्य आहे, की त्या देवाची महान प्रेमाची आठवण करायची आहे, की ती गोष्ट 2.5 वर्षापासून देवानी प्रगट करण्याचा प्रयत्न केला, की काय, की देव किती सामर्थ्य आहे. आणि 2000 वर्षापूर्वी प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे ती स्वतः देवाने प्रगट केलेली आहे. ती तुमच्या करता आणि माझ्या करता त्या प्रभू श्री ख्रिस्ताचं अर्पण करून, आणि प्रभू श्री ख्रिस्त या जगामध्ये येऊन, आणि तुम्हाला आणि मला तारण देऊन, आज तुमचं आणि माझं कर्तव्य आहे, की त्याला आपल्या जीवनातून गौरवणं, त्याला तुमच्या आणि माझ्या जीवनातून उंचवणं, आणि खरोखर या जगासमोर पुन्हा एक वार अशा प्रकारे नबुकदनेसरांनी पूर्ण राष्ट्राला सांगितलं, तशा प्रकारे प्रियानं तुम्हाला आणि माझं कर्तव्य आहे, आज आपल्या जवळच्या लोकांना, आपल्या शेजाऱ्यांना, आपल्या पाजारांना, आज सर्व लोकांना आज आपण प्रभू ख्रिस्त दाखवणं, कळवणं, तो माझ्यासाठी कसा आला, तो माझ्यासाठी कसा वधस्तंभावरती गेला, त्यांनी माझ्यावर किती अद्भुत प्रेम करत आहे, तो माझ्यावर करत आहे, तो तुमच्यावर सुद्धा करत आहे, ही गोष्ट कळवणं आज तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. देवा करो, या सगळ्या गोष्टी समजण्याकरता आणि याच्यामध्ये वाढण्याकरता देवा तुमचा आणि माझा उपयोग करो.